चला तर आज आपण बघूया मच्छीचं कालवण, तेही एकदम सोप्या पद्धतीने आणि झणझणीत. तर मी इथे 2 कांदे घेतलेत मोठे बारीक चिरून, 1 टोमॅटो घेतला आहे, कोथिंबीर घेतली, लसूण घेतला आहे, मिरच्या आणि थोडंसं खोबरं घेतलं आहे. ते आपल्याला कच्चंच वाटून घ्यायचं आहे, भाजायचं नाही आहे. तर इथे कढई तापत ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकले. तेल छान तापलं की आपण जो वाटलेला मसाला होता तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि मसाला परततपर्यंत ज्यांनी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा आणि कमेंट करूनसुद्धा सांगा बरं का मला तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात म्हणून. तर हे बघा आपला मसालाच असं छान परतत आलेला आहे, पाणीसुद्धा त्याच्यातलं खूप कमी झालेलं आहे. तर आता आपला मसाला छान असा परतला गेलेला आहे. तर आपण त्याच्यामध्ये सुके मसाले टाकूया. तर सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे संडे मसाला घेतला आहे, मटन मसाला घेतला आहे, कांदा लसूण मसाला, हळद आणि बेडगी मिरची पावडर घेतली. मसाले टाकून झाले की तेही छान एखाद मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे. मसाले परतल्याच्या नंतर ना आपल्याला जे आपण मच्छीचं कालवण करणार आहे, मी ते डोक्याचं कालवण करणार आहे. ते डोके घेतलेत मी, ते त्याच्यात टाकणार आहे. आणि ते डोके टाकल्याच्या नंतरनं सुद्धा आपल्याला ते सुद्धा एखाद मिनिटभर परतून घ्यायचं आहे. तेही परतून झालं की आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. जेवढा आपल्याला रस्सा करायचा आहे तेवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे. मच्छी शिजायला फारसा टाईम लागत नाही, 5-1 मिनटात मच्छी शिजून तयार होते. तर मी ते जेवढे लागेल तेवढं पाणी टाकणार आहे आणि थोडंसं घट्टच ठेवणार आहे, कारण जास्त पातळ केलं की कसं कालवण काय आपल्याला आटवायचं नाही आहे, मच्छी 5 मिनटात शिजवून जाईल. तर हे बघा हे सगळं पाणी टाकून झाल्याच्या नंतर ना असं सगळं मसाला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. का अशा प्रकारे मी ठेवलेलं आहे, पातळच थोडंसं आणि घट्ट आहे, फारसं पातळही नाही आहे घट्टही नाही आहे, असं ठेवायचं आहे. आणि त्याच्यात चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्याच्या नंतरनी आपल्याला सगळं हलवून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं फक्त उकळी काढून घ्यायची आहे छान. 5 मिनटात आपली मच्छी तयार होईल. आणि मच्छी हे बघा आपलं आता कालवणाला छान अशी उकळी आलेली आहे आणि तरीसुद्धा बघा किती छान सुटलेली आहे ना. तुम्ही अशा प्रकारे खरंच करून बघा, खूप छान होते अशा प्रकारे मच्छीचं कालवण. तर आता मी वरून कोथिंबीर टाकली बारीक चिरलेली आणि सगळं एकत्र हलवून घ्यायचे. कोथिंबीर लास्टलाच टाकायची बरं का, आधी नाही टाकायची. तर बघा आपलं मच्छीचं कालवण तयार आहे. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि कोणाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.